मंडलापूर येथे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या जल्लोषात साजरी। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती दिनांक 29 एप्रिल रोजी मंडलापूर येथे मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली असून सकाळी 9 वाजता मंडलापूर येथे प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण माननीय बालाजी पाटील खदगावकर यांचे बंधू तथा शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक व्यंकटराव पाटील खदगावकर यांच्या हस्ते पार पडले। ध्वजारोहण झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा जयंती मंडळाच्या वतीने शाल, पुष्पहार व संविधान व भारतीय संविधान उद्देशिका देऊन सन्मान करण्यात आला आहे। तर दुसरीकडे मात्र दुपारी 4 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मंडलापूर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली असून यावेळी रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष श्रावण नरबागे, दिगंबर गवलवाड, गणपत पाटील मंडलापूरकर, बालाजी पाटील बाजगिरे, ॲडव्होकेट डॉक्टर मारोतराव गवलवाड, ॲडव्होकेट अंकुशजी गवलवाड, रबन साहब शेख, चेअरमन गंगाधर पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते शेख मोइनुद्दीन यवतीकर, सह्याद्री न्यूजचे पत्रकार विठ्ठल पाटील, जयंती मंडळाचे अध्यक्ष अविनाश सूर्यवंशी, उपाध्यक्ष अनिल कांबळे, सचिव अमोल नरबागे, इंजिनियर नितीन नरबागे, सिद्धार्थ नरबागे, विक्रम कांबळे, प्रमोद मंडलापूरकर, जयपाल नरबागे, चाकण्यसह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समस्त मंडलापूर येथील भीम अनुयायी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मुखेड येथून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट। मंडलापूर येथे जयंती समितीने आम्हाला इथे बोलवलं। माझ्या शिवसेनेच्या नांदेड जिल्ह्याच्या वतीने आणि खदगावकर फॅमिलीच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आज म्हणजे जयंतीचा महिना चालू आहे। आपल्या देशातच नाही तर बाबासाहेबांची जयंती ही पूर्ण जगामध्ये हर्ष उल्हासात साजरी केलेली जाते। त्याचं कारण असं आहे, या महामानवानी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशांना घटना, राज्यघटना समर्पित केलेली आहे। त्या घटनेमुळेच आज मी या ठिकाणी उभा आहे। कारण या घटनेमुळे दीन दलित, गोरगरीब, महिला, पुरुष या सर्वांना मान सन्मान, समानता, शिक्षणाचा अधिकार, भाषण करण्याचा सुद्धा अधिकार, देशामध्ये पर्यटन करण्याचा अधिकार, या सर्व गोष्टी या राज्यघटनेमुळे आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत। यातूनच आपण असं शिक घ्यायचे असतं की सर्वांची एक समानतेची वागणूक, सर्वांची मिळून मिसळून कोणताही कार्यक्रम असो एकत्र येऊन करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो। पुन्हा एकदा तुम्हाला मी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द